नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट यूजी 2026 ची पुनर्परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. त्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांना एक प्रेस रिलीज नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्यासोबत दिलेली आहे आणि त्या प्रेस रिलीजच्या संदर्भामध्ये ही जी प्रेस रिलीज आहे ती 21 जून 2026 ला एनटीएच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वरती आपल्याला ही पाहायला मिळाली. एनटीए लॉन्चेस परीक्षा कर्मयोगी कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम फॉर एक्झामिनेशन ऑफिशियल्स ऑन आयजीओटी म्हणजेच कर्मयोगी भारत प्लॅटफॉर्म टू स्ट्रेंथन द सुपरविजन ऑफ द इन्व्हिजिलेशन ऑफ एनटीए एक्झामिनेशन. याचा अर्थ काय की जी एनटीए थ्रू जी परीक्षा नीट यूजी पुनर्परीक्षा 2026 ची 21 जून रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 5:15 पर्यंत जी होणार आहे त्या परीक्षेच्या दरम्यान ज्यावेळेस विद्यार्थीची चेकअप इन्व्हिजिलेटरच्या समोर व्हायची त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून तक्रार आलेली होती की इन्व्हिजिलेटरला बऱ्याचशा गोष्टी त्या एक्झामिनेशन सेंटरच्या 3 महिन्यामध्ये माहीत नव्हत्या. त्या संदर्भात म्हणजेच पुन्हा परीक्षा घेण्यासाठी परीक्षा कर्मयोगी कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम एक्झामिनेशन ऑफिशियल्सच्या माध्यमातून जे काही इन्व्हिजिलेटर्स आहेत त्या इन्व्हिजिलेटर साठीचा एक प्रोग्राम एनटीएने कंडक्ट केलेला आहे हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. एकंदरीत एनटीए ही परीक्षा खूप शुद्ध आणि टॉप पातळीवरती आणि एकदम सिस्टमॅटिक पातळीवरती घेण्याचा प्रयत्न करत आहे असंच या माध्यमातून आपल्याला दिसत आहे. या 13 तारखेच्या प्रेस रिलीज नुसार आपल्याला असं दिसत आहे की एकंदरीत एनटीए ही परीक्षा खूप सिस्टमॅटिक पद्धतीने घेत आहे. बऱ्याच वेळा 2026 चा पेपर फुटीच्या प्रकरणामुळे सरकार पण थोडस खूप साऱ्या अडचणीत आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांना खूप पुन्हा एकदा त्रास विद्यार्थ्यांना झालेला आहे आणि मानसिक संतुलन शारीरिक सर्वच घरातलं वातावरण बिघडून गेलेलं आहे. परंतु आपल्याला त्याला सर्वांना पर्याय नाही, कधीतरी मधला मार्ग काढावा लागेल. मित्रांनो, आपण सारखंच एनटीएला सरकारला दोषी धरून आपल्याला मार्क्स येणार नाहीत. आपण अभ्यास आणि पुढील जी योजना आहे ती करावी लागेल. त्यासाठी 21 जूनच्या रोजी असणाऱ्या परीक्षेसाठी न्यू दिल्ली द नॅशनल टेस्टिंग एजन्सी लॉन्चेड डिसाइडेड टू डिजिटल ट्रेनिंग प्रोग्राम टायटल्ड परीक्षा कर्मयोगी कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम फॉर एक्झामिनेशन ऑफिशियल्स नावाच्या टायटल खाली आपल्याला एक प्रोग्राम कंडक्ट करत आहे न्यू दिल्लीच्या नुसार ऑन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आयजीओटी कर्मयोगी भारत प्लॅटफॉर्म या नावाखाली कर्मयोगी भारत प्लॅटफॉर्म या नावाखाली एक प्रोग्राम प्रोग्राम has been designed to strengthen the capacity of examination functionaries and to ensure the smooth, secure and standardized conduct of offline pen and paper based examination. 2026 ची पुनर्परीक्षा 2021 जून रोजी होणार आहे. त्यावेळीच्या पेन अँड पेपर मोडवरती होणाऱ्या परीक्षेसाठीचं जे स्टँडर्डायझेशन बनण्यासाठी ह्यासाठी एक प्रोग्राम सरकार राबवत आहे किंवा एनटीए राबवत आहे असं सांगण्यात आले. द कोर्स इज intended to examination to functionaries in particular centers and superintendents and invigilators who are involved in the conduct of NTA examination in NEET UG 2026 पुनर्परीक्षेसाठी ज्या विद्यार्थी इन्व्हिजिलेटर्स याच्यामध्ये बघा सांगितलेलं आहे की एनटीए मध्ये याच्यामध्ये जे सुपरवायझर आहेत इन्व्हिजिलेटर आहेत या सर्वांसाठी फंक्शनरीसाठी बऱ्यापैकी हा प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे. एकंदरीत हा प्रोग्राम म्हणजेच हा ट्रेनिंग प्रोग्राम हा त्या लोकांसाठी की जे परीक्षा केंद्रामध्ये सुपरवायझरचं काम करणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केलाय. त्याचं मॉड्यूल नंबर 1 introduces the course and the role of examination functionaries in maintaining fairness and transparency and integrity. म्हणजे एकंदरीत परीक्षेची इंटेग्रिटी त्याचबरोबर ट्रान्सपरन्सी आणि फेअरनेस वाढवण्यासाठीचं एक मॉड्यूल तयार केलेलं आहे की जेणेकरून फेअर नीतीनं किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांना स्कोर येईल, कसल्याही प्रकारची मल प्रॅक्टिस होणार नाही याच्यासाठीची स्ट्रिक्ट अर्निंग आणि स्ट्रिक्ट गोष्टी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. मॉड्यूल नंबर 2 आहे कव्हर्स द प्रिपेअर्डनेस बिफोर द एक्झामिनेशन इन्क्लूड सेंटर रेडीनेस सिक्युरिटी अरेंजमेंट and adherence to standard operating procedures. बऱ्याच वेळा एक्झामिनेशनच्या अगोदर सेंटरमध्ये असणारे तयारी असेल
किंवा त्या ठिकाणी सिक्युरिटी असेल, अरेंजमेंट वगैरे या सर्व गोष्टीचं मॉड्यूल 2 नुसार आपल्याला कशा पद्धतीने करायला पाहिजे ह्याचं सुद्धा ट्रेनिंग सर्व इन्व्हिजिलेटर्स आणि सुपरवायझर्सला दिलं जाणार आहे। मॉड्यूल नंबर 3 ॲड्रेसेस द एक्झामिनेशन डे ऑपरेशन्स, परीक्षा दिवशीचं कसं ऑपरेशन चालवायचंय, त्याचबरोबर ऑर्गनाइज इनटू 4 स्टेजेस बिफोर द एक्झामिनेशन, ॲट द बिगिनिंग ऑफ एक्झामिनेशन, ड्युरिंग द एक्झामिनेशन, आफ्टर द एक्झामिनेशन, 4 स्टेजेस मधून हा प्रोग्राम कसा राबवायचा ते सांगितलंय। परीक्षेच्या अगोदरचा एक प्रोग्राम, परीक्षेच्या सुरुवातीचा एक प्रोग्राम, परीक्षेच्या दरम्यानचा एक प्रोग्राम आणि परीक्षा संपल्यानंतरचा प्रोग्राम, म्हणजे परीक्षेसाठी एकदम हाय सिक्युरिटी बनण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे परीक्षेच्या अगोदर ज्या ठिकाणापासून ते पेपर आला जाईल तिथून ते पेपर एक्झाम सेंटर पर्यंत जाण्यापर्यंतचा एक प्रोग्राम, दुसरा प्रोग्राम ज्या 3 तासामध्ये असणारा तो ड्युरिंगचा प्रोग्राम आणि परीक्षा व्हायच्या अगोदरचा 1 तासाचा प्रोग्राम, अशा प्रकारचे 4 मॉड्यूल मध्ये रूपांतर केलेलं आहे बघा। 4 स्टेजेस मध्ये आपल्याला या मॉड्यूल मध्ये हे बघा, बिफोर एक्झामिनेशन, ॲट द बिगिनिंग ऑफ एक्झामिनेशन, ड्युरिंग एक्झामिनेशन आणि आफ्टर द एक्झामिनेशन। मॉड्यूल 4 provides the quick reference guide and offering the concise recap of the key instructions and the responsibilities। या संदर्भातला सुद्धा मॉड्यूल 4 नुसार याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। एकंदरीत होस्टेड ऑन द IGOT कर्मयोगी भारत प्लॅटफॉर्म, कर्मयोगी भारत प्लॅटफॉर्मच्या नावाने द कोर्स enables the standardized the self-paced learning and assessment based certification and the examination of personnel across the country। The initiative aims to enhance procedural compliances and operational efficiency and accountability at the examination centers। परीक्षेच्या दरम्यान असणाऱ्या सर्व गोष्टीची काळजीपूर्वक कशी हाताळणी करायला पाहिजे या संदर्भातलं ट्रेनिंग दिलं जाणार आहे। वेल ट्रेन्ड एक्झामिनेशन पर्सनल आर क्रिटिकल टू द स्मूथ अँड फेअर कंडक्ट ऑफ द लार्ज स्केल नॅशनल एक्झामिनेशन्स बाय इस्टॅब्लिशिंग युनिफॉर्म स्टँडर्ड्स ऑफ एक्झामिनेशन ॲडमिनिस्ट्रेशन्स अक्रॉस द कंट्री। द प्रोग्राम reinforces NTA's commitment to excellence and integrity in the conduct of its examination। The initiative reflects NTA continued efforts of the leverage of technology-driven capacity building and strengthen the examination of ecosystem through trained and certified manpower। एकंदरीत ह्या डायरेक्टर एक्झामिनेशन इंडियाच्या डायरेक्टरच्या नुसार एकदम स्ट्रिक्ट आणि हा मॉड्यूल राबवण्यात येणार आहे अशा स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी बोलण्यात आलेल्या आहेत। एक रिसेंट नोटिफिकेशन 13 तारखेचं आहे, हे एमपीच्या परीक्षेसाठी आज रविवार 14 जून 2026 इथून पुढचा पहिला रविवार जो आहे, म्हणजे इथून पुढे फक्त 6 दिवस राहिले परीक्षेला। ह्या 6 दिवसामध्ये काय काय करायचं ते तुम्हाला मी डिटेल सांगणार आहे। पालक आणि विद्यार्थ्यांनी अगदी कामाला लागायचं, 100% सक्सेस आपल्याला मिळायचं। हे मिळालेले जे 40-50 दिवस आहेत ते तुमच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे आहेत। आयुष्य इतिहासामध्ये अशा प्रकारची कधीही घटना घडली नाही आणि माझ्याच काळात घडली, त्यामुळे ते माझ्यासाठी ती पॉझिटिव्ह ठरली। याचे रूपांतर हे पॉझिटिव्ह मध्ये करण्यासाठी आणि मार्क्स मध्ये करण्यासाठी आपल्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण याचा उपयोग करून घ्यावा, एवढीच या निमित्तानं आपला आशावाद व्यक्त करून आजचा व्हिडिओ संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।